हे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 44,444 रुपये आणि आकर्षक झळाळता चषक आणि द्वितीय क्रमांकाचा चषक हा सुद्धा सन्माननीय तुकारामदादा पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे। तर फ्रेंड्स ग्रुप शिगरे आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीने मी सन्माननीय तुकारामदादा पाटील मित्र मंडळाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे हे मैदान ज्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे ते शेतकरी दत्ता सातामकर, हरिश्चंद्र पाटील, त्याचप्रमाणे पांडुरंग ठाकूर यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार। त्याचप्रमाणे पाण्याची व्यवस्था आणि ट्रॅक्टर चालवण्याचं काम ज्यांनी केलं आणि आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं ते सन्माननीय उमेशभाई दिवेकर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार। त्याचप्रमाणे हनीबाई, फाईक कारभारी आणि इम्तियाज कादरी आणि त्याचप्रमाणे माजिद कादरी मजगाव यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय मी, कारण त्यांच्या वतीनं इथे 4 ट्रॉफीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत। एक ट्रॉफी असेल मोस्ट सिक्सेससाठी, दुसरी ट्रॉफी असेल बेस्ट कॅचसाठी आणि तिसरी ट्रॉफी असेल बेस्ट फिल्डरसाठी आणि चौथी ट्रॉफी असेल इकॉनॉमी बॉलरसाठी। तर अनेक दिलदार आणि दानशूर दात्यांनी आम्हाला इथे सरळ हस्ते मदत केलेली आहे, सहकार्याचा हात दिलेला आहे। त्या सर्व दानशूर व्यक्तींचे मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे स्पॉन्सर्स। स्पॉन्सरची नावं आमच्यापर्यंत जर आली तर नक्कीच आम्ही त्यांचा नावांचा उद्घोष इथे करणार आहोत आणि ते माझं कर्तव्य आहे, कारण स्पॉन्सर हे फार महत्त्वाचे असतात। तलहा कचकौल यांचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे जाईदभाई कादरी असतील यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार। तर वळूया पुन्हा एकदा आपण चालू असलेल्या सामन्याकडे। हा सामना फार महत्त्वाचा असेल। हा सामना जिंकल्यानंतर टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा हा तिसरा संघ ठरेल आणि त्यानंतर प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाचा मानकरी होण्याचा मान सुद्धा आपल्याला इथे मिळणार आहे। तर सामना सुरू होतोय। वळूया निशान पाटील यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद यासिन सर, धन्यवाद। वन्स अगेन मैदानावरती पुन्हा एकदा ऋतांश आणि समालोचन करण्यासाठी सुद्धा निशान पाटील सज्ज होतोय। 10 बॉलमध्ये 10 षटकार लगवल्यानंतर आता सुरुवात कशी असेल मैदानावरती हे देखील पाहण्यायोग्य असेल। जो समोर गोलंदाज आहे जिमी नाटेकर, एक गाजलेलं नाव टेनिस क्रिकेटमधील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जो सातत्याने खेळत असतो तोच गोलंदाज। पहिल्या बॉलवरती ते कदाचित बॅटची एज लागली असावी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि येथे मात्र पंचांकडे अपील तर जोरकस केले आणि इथे पंचांनी रिव्ह्यू घेतलाय। तर त्यांनीच यायचं आहे बघण्यासाठी की इथे आहे की नाही। इथे पंच तुम्हीच यायचं आहे घडसे सर, आपण बघायचं आहे इथे आणि लगेच आम्हाला द्यायचं आहे रिप्लाय। बाकी सगळ्यांनी बाहेर व्हायचं आहे। चला आयोजक तिथे जा आणि जे बाकी खेळाडू आहेत किंवा प्रेक्षक आहेत त्यांना बाहेर काढा लगेच। फक्त पंच असतील। शेतकरी कामगार पक्ष व फ्रेंड्स ग्रुप शिगरे यांच्या संयुक्त विद्यमानं आपण IPL क्रिकेटचे खुले सामने 2023 मध्ये आपण पाहतोय। इथे फलंदाज बाद होतोय। फलंदाज आपण पाहिलं तर इथे झिमा बॅक टू द पॅव्हिलियन। किंवा या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पहिले 2 संघ जे अंतिम 3 मध्ये गेलेले आहेत, क्वालिफाय झालेले आहेत, त्याच्यामध्ये सागर सम्राट नावे आणि दुसरा संघ आहे झैनब 11 मजगाव। हे 2 संघ आहेत ते अंतिम 3 मध्ये
मार्क्सला पोहोचलेले आहेत आणि आत्ता मात्र या सामन्यामध्ये कोणता संघ जो असेल जो अंतिम 3 मध्ये पोहोचणार आहे, तदनंतर इथे आपण पुढला 3 संघ आल्यानंतर इथे आयोजक डिसाईड करणार आहेत कशा पद्धतीने कोणता संघ फायनलमध्ये जाईल, कोणत्या संघांमध्ये सेमीफायनलचा सामना होईल हे देखील पाहण्यायोग्य असेल. आशिष मेहरोल यॉर करण्याचा प्रयत्न केला. इथे खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, धावा मात्र येत नाहीये. दाखवून देतोय गोलंदाज की अगोदरच्या जरी सामन्यामध्ये इथे षटकारांची आतषबाजी झाली तरी माझ्याकडे रोखण्याची कपॅसिटी आहे. गोलंदाजचं नाव आहे जिमी नाटेकर, ज्याने पहिल्या बॉलवरती इथे रनआउट स्वरूपात फलंदाजाला बाद केलं. दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल, अजून देखील 4 बॉल शिल्लक आहेत. चांगला फटका इथे कोण काढलाय, अप्रतिम असा फटका मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जातोय. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली जाईल. आशिष मेहरोल 1 धावेच्या सहाय्यानं श्री गणेश करतोय. आशिष मेहरोल ऑफ द मार्क आपलं स्वतःचं खातं ओपन करतोय आणि आपल्या संघाचं देखील एक शांत आणि संयमी सुरुवात मैदानामध्ये. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आजच्या दिवसातील हिरो ऋतांश पाटोल, मॅन फ्रॉम वाशी मुंबई. हा बॉल गुडलेन स्पॉटवर पिच झाल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने काढला जातोय, परंतु पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त 1 नेभर धावसंख्या पुढे सरसावेत. 2 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. क्वार्टर फायनलचा हा सामना आपण पाहतोय. जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये अंतिम 3 मध्ये धडक मारणार आहे, परंतु हारणारा संघ या स्पर्धेमधून आपल्याला निरोप घ्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही संघांसाठी ही महत्त्वपूर्ण मॅच आहे. येथे मात्र ऋतांशु पाटीलच्या बॅटमधून येथे वेट फॉर अंपायर डिसिजन, पंचांकडून अजून इशारा आलेला नाही आणि पंचांच्या माध्यमातून इथे मात्र ऋतांशु पाटील बॅक टू द पॅव्हलियन. झिमी नाटेकर दाखवून देतो इथे ऋतांश, तू जरी आयकॉन असलास तरी मी देखील आयकॉन आहे, माझ्याकडे देखील कपॅसिटी आहे. त्याच्यामुळे तोच इथे खेळ मात्र पाहताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती रनआउट, दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल, तिसऱ्या बॉलवरती 1 धाव, चौथा बॉल वाईट आणि 5व्या बॉलवरती पुन्हा एकदा इथे ऋतांश पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतो, ज्याचं नाव आहे फवाद. हा मैदानामध्ये जातोय. सुरुवात थोडीशी संतुलित म्हणावं लागेल किंवा थोडीशी शांत म्हणावं लागेल, कारण अगोदरच्या मॅचचा जो कॉन्फिडन्स होता किंवा जो दरारा होता तो आता या सामन्यामध्ये पाहायला मिळत नाहीये. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत पूर्णपणे रोखून ठेवले. 2च धावा खर्च केल्यात गोलंदाज जिमी नाटेकरने. अजून देखील या षटकातील शेवटले 2 बॉल येणं बाकी असतील. पहिले 4 बॉल झालेले आहेत. सर्व नवीन आलेल्या रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये जो सामना सुरू आहे विहूर विरुद्ध मुरुड या दोन्ही संघादरम्यान हा क्रिकेटचा रणसंग्राम सुरू आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये 3रा दिवस आहे, फायनल दिवस. चांगला फटका कोण काढलाय, चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून जातोय, बाउंड्रीच्या दिशेनं डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव घेतली जाईल आणि एक सिंगल धावीच्या सहाय्यानं 3 धावा धावफलकावरती. एकेरी आणि दुहेरीवरती काम होणार नाहीये. जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये, तुम्हाला बक्षीस पात्र व्हायचं असेल, 77,000 रुपयाचं पारितोषिक आपल्या नाबावती करायचं असेल तर इथे थोडंसं आक्रमण सुद्धा करावं लागेल. 4 षटकांचा सामना आहे. तुम्ही डिफेन्सिव्ह सुद्धा खेळू शकता किंवा त्याच वेळेला मध्ये मध्ये एकात किंवा दुसरा जर मोठा फटका आला तर इथे चांगलं टार्गेट होऊ शकेल. हा विचार आपल्या मनामध्ये ठेवून तशी खेळी मात्र साकारावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय जिमी नाटेकर. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, प्री डिटरमाइंड, अगोदरच ठरवते की इथे एक सिंगल धाव घ्यायचा प्रयत्न करू, परंतु इथे एक लेग बाय स्वरूपात 1 धाव घेतली जाईल. एका धावेच्या सहाय्याने 4 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. तर पहिल्या षटकामध्ये 4 धावा आलेल्या आहेत. थोडीशी संत गतीने सुरुवात म्हणावी लागेल, परंतु आता येणारे 3 षटकांमध्ये इथे थोडंसं आक्रमक व्हावं लागेल, अग्रेसिव्ह व्हावं लागेल.
तरच तुम्ही एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकाल. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जिमी नाटेकर यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मुंबईवरून हे बिलॉंग करत आहेत, परंतु आज मात्र त्यांच्या बॉलिंगवरती जो मॅन्डेटरी पॉवर प्ले होता त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने रोखण्याचा प्रयत्न केला. फक्त 4 धावा खर्च केल्या. तर नवीन गोलंदाज मैदानावरती येतोय. रोहन नाईक मैदानावरती आता आलेला आहे. ॲज अ आयकॉन रोहन नाईक हा देखील खूप चांगल्या पद्धतीचा खेळाडू आहे. त्यांच्या समवेत आतिश आणि तिसरा जो खेळाडू आहे तो म्हणजेच जिमी नाटेकर. हे 3 ऐकून खेळाडू आहेत फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये. त्यापैकी पहिल्या षटकामध्ये जिमी नाटेकर आला होता, त्यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे आपण पाहिलं तर रोहन नाईक हा देखील ॲज अ आयकॉन म्हणून खेळाडू या संघामध्ये खेळत आहे. कशा पद्धतीने क्रिकेट असेल जेव्हा स्ट्राईक एंडवरती आशिष मेहरोल हा मात्र स्ट्राईक एंडवरती आहे. पहिलाच बॉल राईट मोर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूला मारा करेल. पहिल्या बॉलवरती यॉर्क करण्याचा प्रयत्न इथे बरोबर स्टंपच्या मध्ये बॉल पिच केला होता, परंतु खूप चांगल्या पद्धतीचा फटका. या बॉलला खोदून काढलंय, परंतु एक सिंगल धाव घेतली जाईल. सिंगलच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ. दोन्ही संघ अतिशय नावाजलेले आहेत. मन्नान 11 मुरुड विरुद्ध त्याच्या प्रतिस्पर्धी जर संघ आपण इथे पाहिला तर देखील तो खूप चांगला नावाजलेला संघ आहे, ज्या संघामध्ये आपण मोठमोठे खेळाडू पाहिले. बॅटची कदाचित एज लागली असावी. चेंडू शॉर्ट थर्माईच्या दिशेनं इथे जातो. एक सिंगल धाव घेतली जाईल. एकेरी आणि दुहेरी मात्र काम होणार नाहीयेत. रसिक प्रेक्षक देखील आता थोडेसे इथे निराश झालेत. अगोदरच्या सामन्यामध्ये टाळ्यांचा कडकडाट शिट्ट्यांचा आवाज होत होता, परंतु आता मात्र इथे शांततेचं वातावरण आमच्या व्यासपीठावरती पाहायला मिळते. मोठे फटके मारले तर खऱ्या अर्थानं उत्साहाचं वातावरण होईल इथे निर्माण, परंतु ते मोठे फटके येणं फार गरजेचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाज चांगला फटका कोण काढलाय. मिडॉनच्या दिशेनं जातोय. लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली जाते, परंतु तिथे आपण पाहिलं तर थोडासा फलंदाज फंबल होतोय आणि त्याच कारणास्तव एका धावेवरती संतुष्ट व्हावं लागते. 7 धावा धावफलकावरती. अजून देखील 3 बॉल शिल्लक आहेत. थोडंसं शांततेने हा चाललेला सामना आहे. युट्यूबच्या माध्यमातून जवळपास 500च्या आसपास जे क्रीडा रसिक आहेत हे ऑनलाईन जॉईन झालेले आहेत. त्यांचा देखील हार्दिक आभार. कारण 3 दिवसामध्ये येथे खूप चांगला प्रतिसाद दिला. मग भारतामधून किंवा भारताच्या बाहेर दुबई, कुवेत, कतार इथे जे सर्व आपले रिलेटिव्ह आहेत किंवा सर्व सहकारी आहेत ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. येथे ऑनसाइडला मारायचा होता, परंतु फटका फसलाय. तेथे क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडणार का? कॅच कुठे पकडायचा? क्षेत्ररक्षक कुठे आलाय? हे मैदानामध्ये चित्र पाहायला मिळते. जजमेंट फार महत्वाचं आहे, परंतु इथे अगोदरच पुढे आला आणि या बॉलवरती 2 धावा घेतल्या जातील आणि 9 धावा धावफलकावरती. अजून देखील 2 बॉल शिल्लक असतील. गोलंदाज रोहन नाईक याने देखील प्रभावित केले, कारण 4 बॉलमध्ये इथे फक्त 5 धावा दिल्या. अजून देखील 2 बॉल शिल्लक असतील. स्ट्राईक एंडवरती फलंदाज अजूनही तैनात आहे, ज्याच्याकडून खूप सारा अपेक्षा. फवाद चांगला फटका घेऊन काढलेला आहे. इनसाइड आउट आणि या फटक्यावरती ताकद, नजाकत. या फटक्याला 10 आउट ऑफ 10. कमॉन डीजे. षटकातील गोलंदाज रोहन नाईक. एका बॉलवरती खराब चेंडू होता, त्याचा पुरेपूर प्रहार. पुन्हा एकदा इथे ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा. दोनही पंच मित्रांनो लालबाग मुंबई इथून आज मुरुड तालुक्यामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सुबोध घडसे सर आणि त्याच्या समवेत आपण पाहिलं तर रवी पवार सर. हे दोन्ही पंच मुंबईमधील आहेत. चांगला फटका खोन काढलाय. मिडॉग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी. 2 धावा पूर्ण केल्या. मित्रांनो, या पंचांबद्दल ओळख करून द्यायची झाली तर मुंबईमध्ये तुम्ही प्रहार, सुप्रीमो किंवा सुरतमध्ये बिग बॅश, गुजरातमध्ये होतात अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्याने पंचांची भूमिका पार पाडलेल्या तसे सर्व जे पंच आहेत त्यापैकी हे 2 पंच.
पाणी मैदानामध्ये लगेच घेऊन जायचं आहे. 2 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला. बॅटिंग करत असताना 18 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत आणि अजून देखील 2 षटके शिल्लक असणार आहेत. जोपर्यंत सामना सुरू होईल तोपर्यंत पुन्हा एकदा आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. आदरणीय मजर परदेशी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक यासीन मर्चे सर आपल्यासाठी आलेलं आहे. आपण ते घेऊन जायचं आहे. धन्यवाद. आम्हा समालोचकांचा तुम्ही कॉन्फिडन्स वाढवताय आणि खऱ्या अर्थानं आम्हाला चांगलं तुम्ही प्रेरित करताय. त्याबद्दल मजर परदेशी साहेब आपण नक्कीच परदेशामध्ये आहात पण तेथील देखील सामन्याचा आनंद घेत आहात आणि आमचा यासीन मर्चे सरांचा देखील तुम्ही कॉन्फिडन्स वाढवतायत आणि त्यांच्या समालोचनावरती प्रभावित होऊन आपण 500 रुपयाचं केलेलं आहात. त्याबद्दल मी तुमचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. एकोणीस धावा धावफलकावरती आलेली आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाज सलमान. पहिला बॉल वाईट फेकला होता तदनंतर इथे डॉट बॉल. 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा इथे ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल दुसरीचा प्रयत्न करणार रनआउटची संधी इथे परंतु खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं आणि रनी देखील मैदानामध्ये चांगली पाहिली. 2 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 आल्या. 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अजून देखील या सामन्यातील किंवा या षटकातील शेवटले 4 बॉल शिल्लक असतील. सलमानची गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. 21 रन ऑन स्कोरबोर्ड. अजून देखील 4 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सलमान राईट मोर द विकेट. आशिष मरू याच्या माध्यमातून खूप चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. फलंदाज आशिष मरू बॅक टू द पॅव्हिलियन. या साहेबांकडून सलमानने जर 3 बॉलमध्ये 3 विकेट घेतल्या तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. खरं म्हणजे ते फॉरेनमध्ये आहेत परंतु तिथून त्यांनी बक्षीस लावलंय. किंवा सलमानने बॅटिंग करत असताना जरी 3 बॉलमध्ये 3 षटकार लगावले तरी देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक हे सलमानसाठी असणार आहे. तर तो असेल तर पुन्हा एकदा मैदानामध्ये धावफलकावरती 21 धावा आलेले आहेत. थोडंसं इथे निराशाजनक हे सत्र म्हणावं लागेल. सलमानची अप्रतिम अशी गोलंदाजी हॅट्रिक केली तर इथे शहबाज हफीज याच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. परंतु या बॉलवरती अप्रतिम असा फटका चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर ओव्हर द रोप षटकार. चार बॉल झाले धावफलकावरती 27 धावा आलेल्या आहेत. अजून देखील 2 बॉल असतील.
दोन बॉलवरती कशा पद्धतीने क्रिकेट असणार आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये ते बॉलिंग करत असताना फार कमी धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील रोहन नाईकने प्रभाव केलं आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये सलमान हा देखील त्याच पावलावरती पाऊल ठेवून खूप चांगली गोलंदाजी करतोय. धाफलकावरती आतापर्यंत 27 धावा आलेल्या आहेत. 27 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अजून 2 बॉल या षटकातील शिल्लक. राईट मोर द विकेट. चांगला बॉल, खोलो टप्प्याचा बॉल होता. बॅटची इनसाइड एज, चेंडू शॉर्ट स्क्वेअर एजच्या दिशेने गेला. एक सिंगल धाव घेतली जाईल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धाव संख्या धाफलकावरती 28 धावा, 28 रन ऑन स्कोर बोर्ड. अंतिम बॉल तिसऱ्या षटकातील. मैदानामध्ये जो सामना सुरू आहे, एका बाजूला विहूर तर दुसऱ्या बाजूला मुरुड, या दोन्ही संघादरम्यान क्रिकेटचा थरार. चांगला फटका खेळून काढलाय स्टेट ड्राईव्हच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स, परंतु एका बाउन्स नंतर क्षेत्ररक्षक ते चेंडूला पकडतोय आणि या बॉलवरती 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. संघर्ष मैदानामध्ये, परिश्रम, सर्व काही पाहायला मिळतोय. धाफलकावरती 30 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या गोलंदाज रोहन नाईकने, तर या षटकामध्ये सलमानने 12 धावा खर्च केल्या. अशा 30 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेतकरी कामगार पक्ष व फ्रेंड्स ग्रुप शिगरे यांच्या संयुक्त विद्यमानं IPL क्रिकेटचे खुले सामने 2023 मध्ये आपण पाहतोय. या सामन्याचं उद्घाटन आपले सर्वांचे लाडके आदरणीय निसारजी बिडवारकर आणि त्यांच्या समवेत सर्व पदाधिकारी, सहकारी आणि कुमार युवराज नृपाल पाटील हे देखील होते. याच्या सगळ्यांच्या साक्षीनं या स्पर्धेचं उद्घाटन झालं. या स्पर्धेमधील कोर कमिटी, त्याच्यामध्ये इम्रान खानजादे, माजिद फकी, राहिल कडू, मुजाहिद जमादार, नवाब जमादार, शारिक कबले, सादिक टाके, रिजवान जमादार, अल्ताफ केसरकर आणि जमीर पठाण, या सर्वांचं खूप चांगलं योगदान, खूप चांगली मेहनत आणि त्याचमुळे ही स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे. 30 धावा धाफलकावरती. अंतिम ओव्हर. बॅटची एज लागली इथे. चेंडू शॉर्ट टर्मेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. गोलंदाज इथे अब्रार, ज्याने अगोदरच्या मॅच मध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती आणि इथे मात्र फलंदाज बॅटिंग करत असताना बॅक टू दी पवेलियन. एकतीस धावा धाफलकावरती. अंतिम ओव्हरमध्ये अब्रार, अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा अब्रारने खूप प्रभावी केलं. समोरच्या फलंदाजांना रोखण्याचं काम केलं. एक चांगला क्लास, चांगली गुणवत्ता, चांगलं कौशल्य ज्याने गोलंदाजीवरती दाखवलं. येणारे 5 बॉल अजून शिल्लक असतील. या 5 बॉलवरती कसा खेळ असणार आहे, कारण धावसंख्या माझे स्कोअर मित्र कळवत आहेत की ते चांगली झालेली नाहीये. फक्त 31 धावा फक्त धाफलकावरती झालेल्या आहेत. त्याच्यामुळे जिंकायचं असेल किंवा या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल, या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घ्यायचं असेल, तर अशा फटक्यांची गरज आहे. समालोचकांनी स्टेटमेंट केलं आणि फलंदाजांनी मारलाय इथे ब्रँडेड षटकार. राजा शर्मा इंटरनॅशनल मध्ये आहे रोहित शर्मा, परंतु आता इथे मैदानावरती आहे राजा शर्मा, जो मुंबईवरून बिलॉंग करतोय. ॲज अ आयकॉन म्हणून त्याला का बोलवलंय त्याने त्याचं उत्तर दिलंय. षटकाराने 37 धावा धाफलकावरती, 37 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा इथे फटका सजवलाय चांगला, परंतु चेंडू मात्र लगातार 2 बॉलवरती 2 षटकार. रन्स ऑन स्कोर बोर्ड. 43 धावा धाफलकावरती. अंतिम ओव्हरचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव घेतली गेली, त्यानंतर 2 बॉलवरती सलगचे 2 षटकार मारले आणि आता तिसरा षटकार देखील मारणार का सलगचा, ही संधी आहे आता फलंदाजाकडे. कारण आपला संघ अडचणीमध्ये होता आणि त्यामध्ये कुठल्या तरी एक संकट मोचकाची गरज होती आणि तोच संकट मोचक
या ठिकाणी राजा शर्मा मॅन फ्रॉम मुंबई, ज्याने 2 बॉलवरती 2 षटकार लगावले. संघाची धावसंख्येला एक चांगला आकार देण्याचं काम हे फलंदाजांनी केलं. 43 धावा आल्यात आणि अजून देखील या सत्रातील 3 बॉलचा खेळ मात्र शिल्लक असेल. या 3 बॉलवरती कशा खेळ असेल, गोलंदाजाला थोडासा आता विचार विनिमय करावा लागेल. थोडासा इथे सल्ला देत असताना, ॲडवाईस देत असताना, कारण आयुष्यामध्ये आपल्याला मोठं होत असताना थोडेसे सल्ले ॲडवाईस हे देखील घेणं गरजेचं आहे. आणि तोच ॲडवाईस मात्र घेत असताना हा गोलंदाज अब्रार. अजून देखील 3 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा स्ट्राईक इनवरती फुलटॉस बॉल आणि फुलटॉसचा येथे खूप चांगला समाचार घेतलाय. 3 बॉलवरती 3 षटकार. तर या बॉलवरती आमच्या यूट्यूब मास्टरला देखील या बॉलने सलामी दिली. आमचे परेश पालकर तिथे तैनात आहेत मास्टर कॅमेरेवरती. अलिबाग तालुक्यामधील एक नामवंत ऑपरेटर आहेत ते. आणि आज देखील आपण पाहिलं तर 3 दिवस परेश पालकर हे या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ऑपरेटिंग करत आहेत आणि त्यांना देखील आमच्या या चेंडूने सलामी दिली. त्यांचा देखील हार्दिक आभार. फुलटॉस बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे अपील देखील केली गेली आणि मात्र येथे कदाचित चेंडूने बॅटचा स्पर्श घेतला असावा म्हणून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीयेत. 49 धावा, 49 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. अंतिम बॉल पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय तिथे परंतु चेंडू ओव्हर द रोप अंतिम बॉल वरती येतोय चौकार. संघनायकांना विनंती करतोय की आपण लगेचच आमच्या व्यासपीठाकडे यायचं आहे. आपला संघ देखील इथं हजर ठेवायचा आहे कारण लगेचच आपण इथे आता सामना खेळणार आहोत. तुम्ही जर यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असाल, माझा आवाज नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सागर सम्राट न्हावे विरुद्ध झैनब 11 मसगाव या दोन्ही संघांनी इथे उपस्थित राहायचं आहे. आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला तिसरा संघ मिळेल. मग त्याच्यामध्ये आपण पुढली जी प्रोसेस आहे ती आयोजकांच्या वतीने करणार आहोत. तर द्वितीय सत्रामध्ये जिंकण्यासाठी इथे 54 धावेची गरज असेल तर पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय यासीन बर्चन सर यांना, ज्यांना त्यांच्या समालोचनावरती प्रभावित होऊन शहबाज हाफिज हे परदेशामध्ये आहेत, फॉरेनमध्ये आहेत, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून देखील यासीन सरांसाठी रुपये 500 रुपयाचं बहुमूल्य असं बक्षीस आलेलं आहे. तर त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. यासीन सरांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. धन्यवाद निशांत आणि धन्यवाद मजर साहेब परदेशी जे कुवैतमध्ये आहेत आणि त्यांनी सलग 3 दिवस यूट्यूबच्या साह्यानं प्रत्येक सामना पाहिला आहे आणि आम्हाला समालोचकांना सुद्धा त्यांनी ॲप्रिशिएट केल्याबद्दल अगदी हृदयाच्या अंतकरणापासून त्यांचे हार्दिक हार्दिक आभार. आणि त्याच वेळेस आणखीन एक अनाउन्समेंट आहे, किंबहुना आपल्या सर्वांसाठीच एक अभिमानाची गोष्ट, ती म्हणजे युरो आशिया कराटे स्पर्धेत मुरुडच्या खेळाडूंची दमदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. मुंबई येथे 11-12 फेब्रुवारी रोजी झालेल्या 28व्या आंतरराष्ट्रीय युरो आशियाई कराटे स्पर्धेत मुरुडमधील कराटे खेळाडूंनी चमकदार कामगिरी केलेली आहे आणि तशी कामगिरी करत असताना 6 आंतरराष्ट्रीय पदक मिळवून त्यांनी दमदार कामगिरी केल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे. या स्पर्धेत विहूर येथील इकरा इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी हुसेन फैसल उल्डे याने 10 व 11 वयोगटातील एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक, तर मोहम्मद नावेद उल्डे याने एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक
तर मजगावचा नज हायस्कूलचा विद्यार्थी अल्हान साहिल अन्सारी याने 5 व 6 वयोगटातील एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक मिळवलेले आहे. तर या सदर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक साहिल अन्सारी आणि फैजल उल्डे यांचे मार्गदर्शन लाभले. तर प्रशिक्षक आणि त्याचप्रमाणे फैजल उल्डे आणि या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, अभिनंदन करतोय आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुद्धा असतील. आणि आणखीन एक अनाउन्समेंट आहे. दशर प्रीमियर लीग सन्माननीय इस्माईलभाई सिद्दीक यांच्या हे त्या प्रीमियर लीगचे ओनर असतील. तर ज्यांनी ज्यांनी मुरुड तालुक्यातील खेळाडूंनी फॉर्म भरले नसतील त्या सर्व खेळाडूंना माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर फॉर्म भरायचे आहेत आणि दशर प्रीमियर लीगमध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. आणि सन्माननीय शादाब कोतविलकर यांचे मी अगदी स्पेशल थँक्स त्यांना म्हणेन, कारण त्यांनी या स्पर्धेसाठी अगदी फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला इथे नेट प्रोव्हाइड केलेलं आहे. तर सन्माननीय शादाब कोतविलकर यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. वळूया मित्रांनो, सामन्याकडे. सामना सुरू झालेला है. चलिए दोस्तों, फिर से एक बार मैं आप सभी का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं जहां पे जीतने के लिए 54 रनों की जरूरत. बल्लेबाजी करने वाली टीम को, बल्लेबाजी करने वाली टीम हम देख सकते हैं. बल्लेबाजी करने वाली टीम मन्नान 11 मुरुड. सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं सलमान शेख, लास्ट मैच के हीरो, और उसी के साथ साथ नॉन स्ट्राइकिंग एंड पर रोहन नाइक, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी आशीष महरुल के ऊपर. एक वक्त ऐसा लग रहा था कि 40 रन के पहले ही सिमट जाएंगे बिहूर के बल्लेबाज और उनकी टीम, मगर बिहूर के एक बल्लेबाज जो आइकॉन के रूप में यहाँ पे खेल रहे हैं, राजा शर्मा, उन्होंने कमाल की बल्लेबाजी की है. अंतिम ओवर में 3 छक्के और 1 चौका लगाकर 23 रन जुटा लिए थे और इसी वजह से अब हम देख सकते हैं कि सम्मानपूर्वक स्कोर उन्होंने खड़ा किया है, एक फाइटिंग स्कोर, और यहाँ पे जीतने का मौका दोनों भी टीमों का होगा. आशीष महरोल एक जाने माने गेंदबाज. जी हाँ, देखिए कमाल की गेंद, गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ कट होती हुई उसे स्क्वायर कट करने की कोशिश थी बल्लेबाज की. बल्लेबाज रोहन नाइक स्ट्राइकिंग एंड पर, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. पहली 3 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं आशीष ने. जी हाँ, इस मरतबा सामने पड़ी हुई गेंद, उसे हाफ वॉली बनाकर खेला है. लॉन्ग ऑन की दिशा में कैच लपकने का मौका और कैच यहां पे छूटा है. तकदीर का साथ ऊपर वाला जब हो आपके पास तो फिर डरने की क्या हो बात. जीवन दान यहां पे मिला है और बड़े बल्लेबाज को जीवन दान रोहन नाइक, जिन्होंने लास्ट मैच में भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की, 2 छक्के लगाकर 18 रन अपनी टीम के लिए जोड़े थे. सलमान शेख हालांकि मैन ऑफ द मैच के खिताब से जिन्हें नवाजा गया था, बाएं हाथ के बल्लेबाज. मगर मैं शर्मा इस नाम के बारे में जरूर बताना चाहूंगा. जब भी शर्मा नाम मेरे सामने आता है तो सबसे पहले तो मुझे चेतन शर्मा की याद आती है, क्योंकि उन्होंने न्यूजीलैंड के खिलाफ लगातार 3 बल्लेबाजों को आउट किया था. तीनों बल्लेबाज बोल्ड आउट हुए थे. ये उस मैच की खासियत थी. चेतन शर्मा वहां पे गेंदबाजी कर रहे थे. उन्होंने हैट्रिक अपने नाम की थी और पहला हैट्रिक लेने काम किया था. और उसी के साथ साथ आपको याद होगा 2007 का अंतिम ओवर डाला था जोगिंदर शर्मा ने, वो भी शर्मा थे.
और उन्होंने भारतीय टीम को उस वर्ल्ड कप को जीतने का, वो फाइनल मैच को जीतने के लिए बहुत बड़ा योगदान दिया था। रोहित शर्मा आप सभी जानते हो, जिन्होंने 264 रनों की पारी खेली है। पूरे विश्व में यह हाईएस्ट स्कोर ओडीआई क्रिकेट में। अंपायर जी का इशारा इस मरतबा वाइट का। और उसी के साथ साथ एक शर्मा और है, वो है राकेश शर्मा, जिन्होंने जो ऐसे शर्मा है भारतीय, जिन्होंने चांद के ऊपर अपना पहला कदम रखा था भारतीय होने के नाते। जी हाँ, इस मरतबा हवा में खेला है जिमाम उस गेंद के नीचे, और जिमाम बहुत ही बढ़िया खिलाड़ी है। आउटफील्ड में जबरदस्त फील्डिंग हमेशा उन्होंने किया और आज भी यहां पे कमाल का प्रदर्शन कर। हालांकि पहले ऐसा लग रहा था कि वो कैच ड्रॉप होगा, आउटफील्ड खराब है, सूरज की किरणें आ रही है, मगर जिमाम के ऊपर उसका कोई असर नहीं है। वाह, वेरी वेल डन, बहुत ही बढ़िया फील्डिंग। और इसी के साथ और एक बल्लेबाज सलमान शेख के रूप में मैदान से बाहर। चुकी है। पहले ओवर में आशीष मैरोल ने कमाल की गेंदबाजी की है, मात्र 4 रन खर्च किए और एक बड़े बल्लेबाज को चलता किया है। सलमान शेख आउट होकर मैदान से बाहर जा चुके हैं और अब 18 गेंदें बची है और 50 रनों की जरूरत। 18 गेंदों में 50 रन बनाना इतना आसान नहीं होगा। तकरीबन हर ओवर में 17 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। बहुत ही मुश्किल काम, मगर ये काम भी सही हो सकता है, आसान हो सकता है अगर यहाँ पे बल्लेबाजों ने दमकम दिखाया, अपने बल्ले का जौहर दिखाया, बड़े स्ट्रोक यहाँ पे खेले। कम से कम हर ओवर में 2 से 3 बड़े स्ट्रोक खेलने होंगे। इस बीच नए बल्लेबाज मैदान में नमूदार हो चुके हैं। आतिश केदारी नॉन स्ट्राइकिंग एंड पर, आतिश केदारे स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं। बल्लेबाज है रोहन नाइक। दोनों भी खिलाड़ी आइकॉन के रूप में आज यहां पे खेल रहे हैं। मन्नान 11 मुरुड की जानिब से विहुर टीम की तरफ से नए गेंदबाज आए हैं। अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर राजा शर्मा। राजा शर्मा ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए 30 रन अपने टीम के लिए जोड़े। 4 छक्के और 1 चौका उसमें शामिल था और एक मजबूत स्थिति में लाकर यहां पे खड़ा किया है अपने टीम को, क्योंकि पहले 3 ओवर में, पहले ओवर में 4, दूसरे ओवर में 14, तीसरे ओवर में 12, यानी 30 रन 10 के औसत से पहले 3 ओवर में दिखाई दे रहे थे, मगर अंतिम ओवर में 23 रन जुटा लिए थे और इसी वजह से अब मजबूत स्थिति में यहां पे नजर आ रहे हैं। गेंदबाजी करने वाली टीम विहुर, रैयान इमाद 11 विहुर, तलहा कचकौल ये टीम के मालक है, टीम के ओनर है। विकेट के पीछे हम देख सकते हैं रुतांशु। गेंदबाजी की जिम्मेदारी राजा के ऊपर। अब यहां से 30 गज का दायरा भी हट चुका है। पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, पटकी हुई गेंद थी, उसे खेल दिया है स्क्वायर लेग की दिशा में। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से आतिश केदारे ने अपने आप को यहां पे रोकना ही मुनासिब समझा। एक ही रन यहां पे मिलता हुआ। आतिश भी जानते हैं कि यहां पे एक रन के लिए अपनी विकेट को जोखिम में डालना मुनासिब नहीं होगा। यहां पे बड़े स्ट्रोक की दरकार है। बड़े स्ट्रोक के अलावा आपके पास कोई चारा नहीं है। आतिश केदारी के पास एक्सपीरियंस है और ऐसी सिचुएशन को बहुत मर्तबा उन्होंने हैंडल भी किया है। कमाल की बल्लेबाजी करने के लिए जाना जाता है ये बल्लेबाज। आज सही मायनों में उनका इम्तिहान होगा, क्योंकि उनके टीम ओनर ने जो भरोसा किया है, यकीन किया है, उस यकीन के ऊपर खरा उतरने का यही वक्त। ओहो, अच्छी गेंद, जबरदस्त गेंदबाजी राजा की। सामने से गेंद निकल गई, मगर आतिश केदारी पूरी तरीके से चकते हुए, शायद गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था, नहीं बाय के रूप में। ओहो, यानी गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी।
बहुत ही बढ़िया गेंद को घुमाना जानते हैं और ये कला इतना आसान नहीं होती, उसके लिए बहुत मेहनत करनी पड़ती है, बहुत ही मशक्कत करनी पड़ती है। नेट में हर रोज कम से कम 200 से 300 गेंदें डालनी पड़ती है, पसीना बहाना पड़ता है और बल्लेबाज के मन को परखना होता है, विकेट को भी पहचानना होता है, विकेट के ऊपर कहाँ पे स्पॉट है, कहाँ पे गेंद उछल रही है, उसका सारा अभ्यास करने के बाद गेंदबाजी करनी होती है। और इसी वजह से गेंदबाजी करने की कला जो है वो बहुत ही मेहनत की कला। इसी बीच जनाब मुशाहिद खानजादे, इनसे मेरी गुजारिश है कि आप डायस पे आके तशरीफ रखें। जनाब मुशाहिद खानजादे, प्लीज वेलकम। इस बीच 2 रन दोनों भी बल्लेबाजों को यहां पे मिलते हुए 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। राजा के पहले 3 गेंदों में मात्र 4 रन। जी हां, इस पर दबाव, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम। जिमाम उस गेंद के नीचे आने की कोशिश करते हुए मगर देखा कि उस गेंद तक नहीं पहुंच पाएंगे। उसके बाद उन्होंने अपना स्पीड को कम कर दिया और गेंद को फील्ड करना मुनासिब समझा है। इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं, मगर देखिए 1-1 रन और 2-2 रन पर ही संतोष यहां पे बल्लेबाजों को करना पड़ रहा है और यही एक चिंता का विषय बल्लेबाजी करने वाली टीम मुरुड के लिए, मन्नान 11 मुरुड अब यहां पे धीरे धीरे संकट में घिरती हुई। जी हां, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद उछाल कर खेलने की कोशिश की थी रोहन नाइक ने, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया। गेंद को घुमाना जानते हैं और इसी वजह से गेंद टप्पा खाने के बाद कभी अंदर की तरफ मुड़ रही है तो कभी बाहर की तरफ मुड़ रही है। इस विकेट का किस तरह से फायदा उठाना है उसका उत्तम उदाहरण पेश करते हुए गेंदबाज राजा शर्मा। हालांकि 2-5 कदमों का ही रनअप, मगर अपने कंधे का इस्तेमाल, अपने रिस्ट का इस्तेमाल, अपने उंगलियों को किस तरह से फेरा जाता है उसका उत्तम वस्तुपाठ उन्होंने यहां पे पेश किया है। देखते देखते दूसरे ओवर की भी समाप्ति। पहले ओवर में आशीष महरोल ने 4 रन खर्च किए थे और इस ओवर में राजा शर्मा ने खर्च किए हैं मात्र 8 रन। कुल मिला के मात्र 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब जीतने के लिए यहां से 42 रनों की जरूरत। 12 गेंदे 42 रन, 21 रन की औसत से यहां पे रन बनाने हैं। बहुत ही मुश्किल हो सकता है, मगर देखिए दोस्तों, मैं फिर से एक बार उसी बात को दोहराऊंगा कि यह नामुमकिन बिल्कुल नहीं है। यहां से हर ओवर में अगर 3 बड़े स्ट्रोक आते हैं, यानी बचे हुए 12 गेंदों में 6 बड़े स्ट्रोक आते हैं, 6 छक्के आते हैं, तो यह मैच जीता जा सकता है। और दोनों भी खिलाड़ियों में बड़े स्ट्रोक लगाने की धमक और वो ताकत, वो काबिलियत, वो सलाहियत जरूर है, इसमें कोई शक नहीं, कोई संदेह नहीं है। तपती हुई धूप में हालांकि दौड़ लगाकर बल्लेबाज यहां पे थक जाते हैं, थकावट को महसूस कर रहे हैं और इसी वजह से पानी की मांग यहां पे हो रही है। 12 गेंदे 42 रन, पहले 2 ओवर में रनों को सुखा दिया है आशीष महरोल और राजा शर्मा ने। आइकॉन के रूप में आए हैं और अपना काम बखूबी अंजाम दिया है उन्होंने। मगर अब मन्नान 11 मुरुड टीम के कैप्टन और उसके साथ टीम के ओनर, उनकी दिलों की धड़कनें यहां पे तेज हो रही है। इस मैच को अगर जीतना है तो क्या करना होगा, कैसे करना होगा? करना होगा तो अब ही करना होगा। इस बीच नए गेंदबाज आए हैं रुतांशु पाटिल, अपना निजी पहला और टीम की तरफ से निर्णायक ओवर। इस ओवर में अगर बड़े स्ट्रोक आते हैं, जी हाँ, फिर से एक बाहर आतिश केदारे उसे उछाल कर खेलने की कोशिश में चूक गए। गेंद डीप मिड विकेट की दिशा में, जिमाम वहां पे मौजूद। जिमाम आउटफील्ड में क्या जबरदस्त कार्य कर रहे हैं, शानदार फील्डिंग, हर कैच को उन्होंने तकरीबन लपका है। यानी बेस्ट फील्डर के लिए उनका नाम यहां पे नोट करना बेहद जरूरी है। इतनी जबरदस्त फील्डिंग उन्होंने की है हर वक्त, हर बार। अगली गेंद फिर से एक बार रुतांशु की पटकी हुई गेंद और टप्पा खाने के बाद तकरीबन 1 से 1.5 फुट घूमी और ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा बाहर और ये न रन आउट। ओहो,
वाइड का इशारा अंपायर जी का, और 1 रन के लिए अपना कीमती विकेट रोहन नाइक ने यहां पे खर्च किया है और एक बल्लेबाज मैदान से बाहर आएगा। और इसी बीच जनाब हुसैन शेख इनसे भी मेरी गुजारिश है कि आप डायस पे आके तशरीफ रखें। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार वाइड का इशारा, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ेगा। रनों की संख्या हो चुकी है 15 रन। पहले 2 ओवर में इस मैच को अपनी तरफ पूरी तरीके से झुका दिया है। जी हाँ, आतिश केदारे फिर से एक बार यहाँ पे वाइड करार दिया है। ऑफ स्टंप के बहुत ही बाहर जाने वाली गेंद को जबरदस्ती ताकत के साथ अब हवा के सहारे मिड विकेट के ऊपर से खेलने का प्रयास है आतिश का। और आतिश जब तक मैदान में रहेंगे, देखिए मैं ये बताना चाहूंगा, ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है, क्योंकि इस बल्लेबाज को मैंने अक्सर तूफानी बल्लेबाजी करता हुआ देखा है। आतिशी बल्लेबाजी उन्होंने हमेशा की है, आज सही मायनों में उनका इम्तिहान। मगर फिर से एक बार गेंद मिडल ऑफ द बैट नहीं हो रही है। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था। गेंद हालांकि लॉन्ग लेग की दिशा में ट्रैवल कर रही थी। बहुत ही बढ़िया फील्डिंग वहां पे। फिर से एक बार एक ही रन मिलेगा। नए बल्लेबाज सलमान शाह बंदर स्ट्राइकिंग इन पर। फिर से एक बार रुतांशु पाटिल। जी हां, उल्टे हाथ से खेलने का प्रयास, और यहां पे जोरदार अपील हो रहा है कॉट बिहाइंड द विकेट का, मगर अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं है। अंपायर जी टच से मस नहीं हुए। और देखिए यहां पे 1 रन मुफ्त का मिलता हुआ, मगर 1-1 रन से काम नहीं बनेगा। 1-1 रन से इस मैच के रिजल्ट के ऊपर कोई असर नहीं होगा। इस मैच को अगर जीतना है तो मुसलसल चौकों की छड़ी लगानी होगी, छक्कों की छड़ी लगानी होगी। आहा, आतिश केदारे बहुत देर से इसी ताक में थे। आखिरकार उनके बल्ले से एक लंबा हिट, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। चौबीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं इस छक्के के सहायता से, मगर एक छक्के से काम नहीं बनेगा। फिर से एक बार ये लीजिए, आतिशी फायर। वाह वाह वाह, आतिश का नाम ही आग होता है। आग की तरह बरसते हुए आतिश केदारे के बल्ले से और एक छक्का। देखिए मैच यहां पे अब आता हुआ बल्लेबाजों के नजर में, क्योंकि पहले ऐसा लग रहा था कि ये मैच उनके हाथों से फिसल चुका है, मगर लगातार 2 छक्के लगाने के बाद रनों की संख्या 30 रन, और अब जीतने के लिए 24 रनों की जरूरत। 5 गेंदें हो चुकी है, अभी भी 1 गेंद आना बाकी। ये गेंद बहुत ही कीमती। जी हाँ, इस मरतबा जड़ में डाल दिया था। रुतांशु ने उसे खोद कर खेला था लॉन्ग ऑन की दिशा में, मगर लॉन्ग ऑन में वो फील्डर है, उनकी भी तारीफ बनती है। राजा कमाल की फील्डिंग को अंजाम दे रहे हैं। हालांकि आउटफील्ड में देखिए बहुत ही खराबी, मगर फिर भी अपना एक जबरदस्त जजमेंट को लेकर कमाल की फील्डिंग यहां पे अंजाम दी है। 30 रन चाहिए बचे हुए 6 गेंदों में।
23 रन्स ऑन 23 रन्स जीतने के लिए इस ओवर में रुतांशु ने 19 रन खर्च किए हैं। अब 6 गेंदें और 23 रनों की जरूरत। 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 6 गेंदें और 23 रन। क्या होगा इस मैच का? क्या यहाँ पे मन्नान 11 मुरुड टीम जीत सकती है? क्या यहाँ पे रैयान 11 विहुर टीम जीतेगी? हालांकि 60-40 का ये मामला नजर आता हुआ, क्योंकि 23 रन बनाना 6 गेंदों में इतना आसान तो बिल्कुल नहीं है, मगर मुश्किल जरूर है, नामुमकिन नहीं। आतिश केदारे जब तक मैदान में मौजूद है तब तक ये 23 रन भी बन सकते हैं। इस बीच नए गेंदबाज आए हैं फवाद। फवाद के ऊपर सारी जिम्मेदारी। 6 गेंदें और 23 रन, यानी कम से कम 3 बड़े स्ट्रोक और उसी के साथ सिंगल और डबल रन भी यहां पे आने बहुत ही जरूरी। 1-2 अगर यहां पे वाइड आते हैं तो बल्लेबाजी करने वाली टीम को जीतना बहुत ही आसान हो सकता है, मगर 3 बड़े स्ट्रोक के ऊपर सभी की निगाहें होगी। विकेट कीपर जुहैब। फवाद गेंदबाजी की मार्क पर। पहली गेंद, ओहो, उठा दिया है उसे, मगर डीप मिड विकेट में फील्डर मौजूद थे। 2 खिलाड़ियों के बीच में जो दरार थी वहां से गेंद हुई है फरार। मिलेंगे रन यहां पे 4। तो छह गेंदे 5 गेंदे और 19 रन। पहली गेंद पर यहां पे चौके से आगाज किया है, स्वागत किया है फवाद का। फवाद को अब उनके साथी बल्लेबाज समझाते हुए राजा कि अब यहां पे किस तरह की गेंदबाजी करनी होगी, बल्लेबाजों को किस तरह से बड़े स्ट्रोक से महरूम करना होगा। फवाद के ऊपर भी मनोवैज्ञानिक दबाव होगा, क्योंकि प्रोफेशनल खिलाड़ी है आतिश केदारे। आतिश केदारे बड़े स्ट्रोक खेलने के लिए जाने जाते हैं। फुल टॉस गेंद, ये तो जन्मदिन का तोहफा उसने कबूल किया और खेल दिया है डीप मिड विकेट, सीमा रेखा के बाहर। 6 रन। आतिश केदारे के लिए आसिफ भाई दांडेकर इनकी जानिब से इस छक्के के लिए 500 रुपए का इनाम, और उसी के साथ निशान हमारे साथी समालोचक और मैं यासीन मर्चेंट, हम दोनों के लिए भी 500 रुपए का नगद इनाम यहां पे आ चुका है। बहुत बहुत शुक्रिया आसिफ भाई, आपकी मेहरबानी, क्योंकि खिलाड़ियों को हमेशा अप्रिशिएट किया जाता है, और मगर हमें अप्रिशिएट करने वाले हम देख सकते हैं ये दूसरे इंसान। बहुत बहुत धन्यवाद। मगर ये मैच देखिए, 2 गेंदों में अगर 10 रन बन सकते हैं तो 4 गेंदों में 13 क्यों नहीं, ये सवाल है निशान। ओहो हो, खेल दिया है उसने स्क्वायर लेग की दिशा में, मगर फील्डर को ढूंढ लिया है। आतिश दूसरे रन के लिए दौड़ जाना चाहेंगे, मगर यहां पे दूसरा रन मुकम्मल नहीं होगा। आतिश के लिए अपना कीमती विकेट सलमान ने सैक्रिफाइस किया है। सलमान बैक टू द पैवेलियन। पहले 3 गेंदों में 11 रन बन चुके हैं। अब अंतिम 3 गेंदों में 12 रनों की जरूरत। हर एक मुकाबला अंतिम गेंद तक जा रहा है। हर एक मुकाबला अंतिम क्षणों में यहाँ पे पता चल रहा है कि कौन सी टीम जीतेगी। यहाँ पे अब बताना बहुत ही मुश्किल कि कौन सी टीम जीतेगी। 50-50 चांसेस, क्योंकि आतिश की नजरें जम चुकी है। आतिश यहाँ पे विकेट को परख लिया है, आतिश ने गेंदबाजों को परख लिया है।
बस 3 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक, और आतिश जरूर लगा सकते हैं क्योंकि उनके पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। आतिश स्ट्राइकिंग एंड पर, इस बीच नए बल्लेबाज जिमी नाटेकर नॉन स्ट्राइकिंग एंड पर, मगर स्ट्राइकिंग एंड पर आतिश के ऊपर सभी निगाह है। ओहो, उड़ाया फिर से एक बार, मगर गेंद बल्ले के अंदरूनी हिस्से पे लगी थी। 1 रन तो मुकम्मल, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े, और बहुत ही बढ़िया फील्डिंग के बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं। शानदार रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल। अब 2 गेंदे और 10 रनों की जरूरत। फिर से एक बार ये तीसरा मुकाबला, 2 गेंदे और तकरीबन 9, 10, 11 इस तरह से ये हमें देखने को मिल रहा है। एक मैच बल्लेबाजों ने जीता था, एक मैच गेंदबाजों ने जीता था। अब यहाँ पे क्या होगा? क्या यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम जीतेगी? मन्नान 11 मुरुड या रैयान इमाद 11 विहुर? कौन बाजी मारेगा? कौन सेमीफाइनल में प्रवेश करेगा? कश्मकश भरा हुआ मुकाबला, कांटे की टक्कर, दिमाग को सुन्न कर देने वाला और उसी के साथ दिलों को धड़काने वाला ये मुकाबला। दिलों की धड़कनें तेज। जी हां, उड़ाया उड़ाया उड़ाया, ये गेंद हवा में ज्यादा, लंबाई में कम। हो, राजा के हाथों से गेंद निकल गई। कितने रन? आहा, ये शॉट, ये रन बहुत ही कीमती, क्योंकि आतिश की ये विकेट 4 रन, 2 गेंदे 6 रनों की जरूरत। जबरदस्त मैच। एक गेंद और 6 रनों की जरूरत। फिर से एक बार वो रोहा का मैच मुझे याद आता हुआ, जहां पे 1 गेंद और 6 रनों की जरूरत थी। जय पाटनकर ने छक्का लगाकर एक यादगार जीत दिलाई थी। 1 गेंद 6 रन, रैयान इमाद 11 विहुर या मन्नान 11 मुरुड। देखिए निशान, ज्यादातर कहा जाता है 1 गेंद और 6 रन बल्लेबाजों के पक्ष में होता है, क्योंकि बल्लेबाज जोर से बल्ला घुमाएगा ही, अगर उसके रडार में गेंद आएगी तो सीमा रेखा के बाहर ही जाएगी। ज्यादा टेंशन होता है गेंदबाज को, क्योंकि गेंद थोड़ी सी भी अगर फुल टॉस होती है, ओवर पिच होती है, हाफ ट्रैकर होती है, तो ये 6 तय है, क्योंकि वो तो पूरी ताकत से ही अपने बल्ले को घुमाएगा। अब यहाँ पे गेंदबाज की कलात्मक गेंदबाजी, होशियारी। अब यहाँ पे क्या करना है? परफेक्ट लाइन एंड लेन के साथ ही गेंदबाजी करनी होगी, आपके पास कोई चारा नहीं है। 1 गेंद 6 रन। स्ट्राइकिंग एंड पर आतिश केदारे, फुल टॉस बनाकर, ओहो, आखिरकार आतिश बाजी